आणि आता जाणार आहोत थेट पुण्यामध्ये, ज्या ठिकाणी भाजपचा एक कार्यक्रम सुरू आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा आणि अन्य नेते मंडळी उपस्थित आहेत. जाऊया थेट पुण्यामध्ये. तोंडी मुलाखत एक. आता चपराशीची काय मुलाखत देतो? पाणी कसं आणशील, कपडे कसे धुशील, झाडून कसा काढशील? पण नाही, त्याच्या खाली होऊन दुसरंच चालायचं. मुलाखतीच्या खाली होऊन लेखीवाल्याला वेगळं, तोंडीवाल्याला वेगळं. परंतु या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी निर्णय केला की चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची भरती जर करायची असेल तर या देशामध्ये कुठंच मुलाखत घेतल्या जाणार नाही. याचा फायदा किती लोकांना मिळाला असल्याचा विचार करा. गोष्ट छोटी आहे, पण भ्रष्टाचार कमी करण्याचं हे तंत्र आहे. आणि या देशामध्ये 2 वर्ष झाले तरी आमच्या सरकारवर अजून एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. आणि त्यामुळं काँग्रेसवाले व्यथित झालेले आहेत. आणि आता कुठं मोर्चे काढतात, कुठं आंदोलन करतात. आणि ही हिंमत आम्ही दाखवू शकतो, ही हिंमत काँग्रेसवाले कधीही दाखवू शकले नाही. आणि आमची मागणी आहे की या देशामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही जे केलं ते केवळ 2 वर्षापुरतं नाहीये. आमचा अजेंडा पुढच्या 25 वर्षाचा आहे. आज आमचा एखादा तरुण या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेईन, स्किल्ड बनन, तर त्याचं आयुष्य सुधरल, त्याची दुसरी पिढी सुधरल, त्याची तिसरी पिढी सुधरल. आम्ही त्याला वेठ बिगार करणार नाही, गाडी लोटायला लावणार नाही, रिक्षा चालवायला लावणार नाही. आणि रिक्षा जर चालवायची असेल तर तो स्वतःची रिक्षा चालवण. क्यों का? तर मुद्रा बँक दिली 10 लाखापर्यंतचं आम्ही कर्ज त्या ठिकाणी देतो. मागच्या काळात मागच्या सरकारनं अशी जनतेसाठी कुठलीही योजना आणली नाही. अशा प्रकारचं हे सरकार या देशामध्ये काम करतं आणि त्या सरकारच्या अंतर्गतच हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा जाता, जेव्हा बोलता, तेव्हा स्वतःहून चर्चा करून आणली पाहिजे. आपण अनेक विषय चर्चेचे असतात, पण त्या सरकारची या सरकारची तुलना तर आपण केलीच पाहिजे ना. कारण जर तुम्ही आमच्या कामाची तुलना करसाल आणि 4 लोकांना सांगसाल तर आमचा उत्साह आणखी द्विगुणित होतो. आमचे अनिल शिरोळे साहेब आहेत, आम्ही दिल्लीमध्ये पाहतो. पुण्याच्या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा कधी अशा प्रकारच्या चर्चा होतात तेव्हा या पुणे शहरासाठी त्यांनी अनेक वेळेस प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. या पुणे शहरातल्या अशा प्रकारच्या कार्यक्रम आमच्याकडे व्हावं अशा प्रकारचं त्यांनी हा कार्यक्रम आखलेत. आणि आमच्या आता गोगावले साहेबांनी हा जो कार्यक्रम आखला, खरं म्हणजे मी गोगावले साहेबांना सांगू इच्छितो की महाराष्ट्र प्रदेशामध्ये आम्हाला असे काम करणाऱ्याची खूप कमी आहे.